नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये आज आपण बघणार आहोत नाचणीची बिस्किटं. अगदी खुसखुशीत होतात आणि अगदी सोपी आहेत करायला. अगदी मोजक्या साहित्यात आपण हे करू शकतो. इथे मी 1/3 कप साजूक तूप घेतले. याच्याऐवजी तुम्ही बटर सुद्धा घेऊ शकता. त्यामध्ये अर्धा कप पिठी साखर घालायची. आता हे चांगलं फेटून घ्यायचे. अगदी हलकं झालं पाहिजे इतकं छान फेटून घ्यायचंय. आता हे तुम्ही बघू शकताय, याचा रंग पालटलाय आणि हे अगदी आता हलकं झालेलं आहे. एवढं अगदी लाईट होईपर्यंत फेटून घ्यायचंय. जेवढं तुम्ही फेटाल तेवढी आपली बिस्किट अगदी हलकी फुलकी होतील. आता यामध्ये आपण घालूया 1 कप नाचणीचं पीठ आणि पाव कप गव्हाचं पीठ घालायचं. त्यामध्ये मी हे पाव कप चॉकलेट चिप्स घेतलेले आहेत. ऑप्शनल आहेत, तुम्हाला नसतील घालायचे तर नाही घातले तरी चालतील. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गरज लागली तरच थोडंसं दूध घालायचंय, नाहीतर हे असंच आपल्याला आता गोळा मळायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने करायचं. मी ओव्हन प्रीहीट करायला ठेवलेलं आहे 10 मिनिटासाठी. 175 डिग्रीला आपल्याला हे बेक करायचं आहे. आता हे बघा, आपण हाताने मळून घेऊया. थोडंसं आपल्याला दूध घालायला लागणार आहे, पण अगदी थोडंच घालायचं आणि जास्त जोर लावून नाही मळायचं. हे साधं थंड म्हणजे नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं दूध आहे. हे बघा, आता आपलं पीठ गोळा व्यवस्थित झालेला आहे. बहुतेक पाव कप मी जे दूध घेतलेलं बहुतेक सगळं लागलेलं आहे. अगदी 1 चमचाभर शिल्लक आहे. जेवढं गरज आहे तेवढंच घालायचे तूप, जास्त नाही घालायचं. 5 मिनिटं आपण ठेवूया आणि मग बिस्किटं करायला घेऊया. आता आपण बिस्किटं करायला घेऊया. तुम्ही नुसते हाताने करू शकता किंवा कुठल्याही साच्यातून सुद्धा करू शकता. हे बघा, शेवटची 2 मी अशीच करते, अशीच ठेवणार आहे. आता आपली सगळी बिस्किटं झालेली आहेत करून. 175 डिग्रीला आपण 15 मिनिटासाठी ही बेक करून घ्यायची. हे बघा, 15 मिनिटं झालेली आहेत. आपली बिस्किटं झाली आहेत. मी तुम्हाला एक फोडून दाखवते. हे बघा, मस्त अगदी खुसखुशीत झाले. एकदम मस्त झालेले आहेत. तुम्ही नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. हे बघा, हे पण बिस्किट मी तुम्हाला तोडून दाखवते. किती खुसखुशीत झालंय बघा.